सांगलीमधील टॉप 5 पर्यटन स्थळे. कृष्णा नदीच्या काठावर बसलेला हा सांगली जिल्हा पर्यटकांसाठी एक विशिष्ट आकर्षण बनलेले स्थान आहे. निसर्गाची हिरवळही या ठिकाणी खूप जास्त आहे. सांगली जिल्हा हा हळदीचा जिल्हा म्हणून पण ओळखले जाते आणि मराठी नाटकाचे जन्मस्थान म्हणूनही सांगलीला ओळखले जाते. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर चला पाहूया सांगलीमधील टॉप 5 पर्यटन स्थळे. नंबर 5 वर येते हरिपूर कृष्णा घाट. सांगलीपासून अगदी जवळच दोन नद्यांचा म्हणजे कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम आपल्याला पाहायला मिळतो. त्याला हरिपूर कृष्णा संगम असेही म्हटले जाते. या ठिकाणी संगमेश्वरांचे मंदिर आहे. पर्यटकांसाठी हे ठिकाण खूप शांती देणारे ठिकाण आहे. नंबर 4 वर चांदोली अभयारण्य. हे अभयारण्य सांगलीपासून 80 किलोमीटर अंतरावर शिराळा तालुक्यात आहे. महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि थोडा सातारा जिल्ह्याला याची सीमा लागते. या अभयारण्यात आपल्याला वाघ, बिबट्या, मोर, हरिण, कोल्हा, गवळे असे बरेच वन्य प्राणी पाहायला मिळतात. नंबर 3 वर येते ते म्हणजे रामलिंग बेट. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात इस्लामपूर पासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर रामलिंग बेट आहे. हे बेट कृष्णा नदीच्या पात्रात बसलेले एक बेट आहे. हे ठिकाण एवढं शांत आहे की या ठिकाणी शांती आणि उत्साहित वातावरण आपल्याला पाहायला मिळते. नंबर 2 वर आहे सांगली किल्ला. सांगली किल्ला हा शहराच्या मधोमध स्थित आहे. या किल्ल्यात हल्ली कलेक्टर कार्यालय, मराठी स्कूल, मुलींचे हॉस्टेल आणि वस्तू संग्रहालय आपल्याला पाहायला मिळते. नंबर 1 वर येते ते म्हणजे सांगलीला एक वेगळाच इतिहास देणारे, एक सांगलीची वेगळीच ओळख करून देणारे गणेश मंदिर. हे मंदिर आप्पासाहेब पटवर्धन यांनी 1943 साली बांधले आहे. फक्त हिंदूच नाही, सर्व धर्मीय लोकांची या गजरायावर अटूट श्रद्धा आहे. या गणेश दर्शनाला दररोज हजारो लोक येत असतात. खूप लोकांच्या दिवसाची सुरुवात या गणपतीच्या दर्शनाने होते. तर मित्रांनो, हे होते सांगली जिल्ह्यातील टॉप 5 प्रेक्षणीय स्थळे, जी आपण खूप आवडीने पाहू शकतो. या सांगली जिल्ह्यात आपल्याला अजून बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. तुम्हाला अजून कोणत्या ठिकाणाची माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.